नमस्कार रामभाऊ. ज्यांचा ग्रंथ आहे ते महाशय म्हणजे अंशरूपाने जरी आपण श्रीकृष्ण असलो तर परमचक्रवर्ती श्रीकृष्ण परमेश्वर असा आहे. इथे समोर गणपतीचं लग्न चालू आहे रामभाऊ. या रिद्धिसिद्धी माताजी आहे आणि गणपती बाप्पा नवरदेव आहे या चौकामध्ये. आणि विष्णुदेव आणि बरेचसे देव इथे त्यांचं लग्न करून देत आहे. आता इंद्रदेव, ब्रह्मदेव, भोलेनाथ पण आहे, लग्नाला आलेले आहेत त्यांच्या. आता हा जो 15वा प्रसंग आहे गणपती चिंतामणी अध्यायाचा आहे. आणि बरोबर बाळकृष्ण क्रीडाखंडामध्ये म्हणजे जिथे बालरूप श्रीकृष्ण आहे तिथे आपण आता 18 वर्षाचं जवान झालेलो आहे त्या ग्रंथांमध्ये. तर अशी ही देवाची आघात लीला आहे रामभाऊ. ही आपल्यालासुद्धा काही कळत नाही, म्हणून आपण आता 20व्या अध्यायात चाललो आहे. म्हणजे 2 महिने लग्न लेट होईल आपलं, पण लग्न होणारच आहे आता. कारण की पृथ्वीवरती टाईम चांगला उरलेला नाही. तर आपण आज आपल्या मोबाईलमध्ये जागा नसल्यामुळे फक्त 5 ओळी घेतो आहे आपण. श्री परेशाय नमः म्हणजे गणपतीला नमस्कार केलेला आहे. आणि आईवडिलांना नमस्कार करून अक्कलकोट स्वामींनाही नमस्कार केलेला आहे. आणि पुढे मग सवंगडे यमुने तटी आसन रचिले वाळवंटी, तिथे बसला जगजेठी गोपाळराव. मग आपुलाले सवंगडे मोठा घेऊन आले देवाकडे, सन्मुख बैसाव्या चाडे रेगती एकमेकापुढे. जाणून तया तो भाऊ विश्वमुख झाला देऊ, हे श्रुती साच केली नवलाऊ झाला तेही लोकी. सन्मुख तेची प्रचिती गोपाळ बसले सहंपाती, जैसी पूर्णचंद्रा भगवती तारांगण. तैसे देवा जवळी राया गोपाळ बसले आवडिया, सोडीती मोठा जेवावया श्रीकृष्णापुढे. आता हे सहभूषण भोजन त्यांचं जंगलात यमुना तटी चालू आहे. आणि आपण काय केलं, भक्तीचा असा हट्ट धरला आहे रामभाऊ की नवनाथांसारखीच दत्तासारखीच अजरामर भक्ती करत आहे आपण. आणि ह्या पृथ्वीचं पूर्ण वातावरण आपण बदली करत आहे. जर आपण पृथ्वीकडे लक्ष दिलं नाही ना रामभाऊ, तर 3,500 रुपयाला पाण्याची बाटली, बघा ही पाण्याची जी बाटली इथे ठेवलेली, ही पाण्याची बाटली 3,500ला होईल. आता याच्यामध्ये आपण कसं डायटिंग करत असतो, कारण आपलं सुडोल शरीर आपल्याला धारण करावं लागतं. त्यामुळे इथे मेथीचं बीज आणि जिरे टाकलेले आहे आपण याच्यामध्ये. आणि इथे अक्कलकोट स्वामी ग्रंथ ऐकतात, शंकर महाराज ऐकतात, शेगावचे बाबा ऐकतात. आणि आज प्रत्यक्ष भोलेबाबा आणि बरेचसे देवीदेवता ग्रंथ ऐकायला आलेले आहेत. दुपारपासून घरातच आहेत ते आपल्या. पण आपल्याला काही देवांचं नाव घेता येत नाही, कारण की मग त्यांना राग येतो, देवांविषयी काय बोलता येत नाही आपल्याला. म्हणून आपण ह्या 5 ओळी घेतल्याच. आणि त्या 5 ओळीचा अर्थ मी तुम्हाला पुढच्या अध्यायात सांगेन, कारण की आता मोबाईलमध्ये जागा नाही आपल्या, बरोबर. आणि मी तुम्हाला व्हिडिओ ह्यासाठी पाठवतो हा की विद्याभवन शाळेत त्या दिवशी तुम्ही जो पुष्पगुच्छ स्वीकारला, बरोबर, तर विद्याभवन शाळेचं आपण सगळं कर्ज फेडले रामभाऊ. आपण देशभक्ती करत आहे, आपण विश्वभक्ती करत आहे, ज्ञानेश्वरांच्या रस्त्याने आपण चाललेलो आहे आता सध्या. भले आपलं लग्न 2 महिने ते साधू संतांनी सांगितले, ते नग्न साधू आहेत. आणि आपल्याला कसं झालं, विलासी साधूंची आता लक्षणं प्राप्त झाली त्या महिन्यामध्ये. म्हणजे गगनगिरी महाराज जसे हेलिकॉप्टरने फिरायचे, तशी आपल्याला सिद्धी प्राप्त झाली त्या महिन्यामध्ये. आणि हे सगळं मी ऑनलाईन तुम्हाला सांगत काय नाही रामभाऊ, कारण की तुम्ही शिवसागरच्या त्या हॉटेलमध्ये सांगितलं होतं का माझा भाऊ सिद्ध ज्योतिषी बनून येईल. तर आज मी खरोखर सिद्ध ज्योतिषी झालेलो आहे. मला तिसऱ्या डोळ्याने सगळं दिसतं रामभाऊ. फक्त एवढं की माझी भक्ती आहे ना, त्या रामाबाईमध्ये सिद्ध होत आहे. कारण की आपण 4 भिंतीमध्ये कोंडले गेलो, देवकी आणि वासुदेवाच्या या जीवमध्ये आपण. आणि आपल्याला बाहेर काढणारं कोणच नाही. मला वाटलं होतं फडणवीस साहेब मदत करतील, मला वाटलं शरद साहेब मदत करतील, एकनाथ शिंदे मदत करतील. पण निवडणुकीपुरते ते लोक त्यांची आत्मा घरात यायची रामभाऊ. आता मोदी साहेबांची आत्मा ते आपल्या जंगलात येते. म्हणजे कसं होतं, आपली जी सिद्धी आहे ना ती राजकारणी लोकांच्या पण पुढची आहे रामभाऊ, बरं. आणि हे सत्य मी तुम्हाला का सांगतो, कारण की ह्या घरातून माझा जोपर्यंत कुणी असं मला पाळण्यात टाकून इथून बाहेर काढत नाही, तो पण मी ह्या घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. कारण की जे आईला मी जे सांगायचो ते गोव्यामध्ये तशाच प्रकारचे देवकीचं मंदिर सापडलेलं आहे. आणि तिथं तसेच राजवाडे आहेत जे मी आईला लहानपणी सांगत होतो. मग लहानपणी तर माझा तिसरा डोळा कसा जागृत होता, बरोबर. आणि हे अक्कलकोट स्वामी आपली आता अतिशय घोर भक्ती करून घेतात आपल्याकडून. आणि आईवडील इथेच आहे बघा, मी तुम्हाला फोटो दाखवतो आईवडिलांचा. माझे आईवडील मला सोडून गेलेले आहे रामभाऊ, ते माझ्यासोबतच राहतात. हे माझं पुण्य आहे. मागच्या महिन्यात त्यांनी मला आशीर्वाद दिला होता
आणि त्याच्यामुळे ह्या महिन्यात अशा सिद्धी प्राप्त झाल्यात मला की त्या सिद्धींचं मी वर्णनच करू शकत नाही. म्हणजे त्या देवांना ते 33 कोटी देवता असल्यामुळे त्यांना राग येतो आपण बोलला तर काही. म्हणून आपण काय केलं आता की भक्तीचा हा असा एक मळा तयार केला आहे की त्याच्यामध्ये स्वामी